बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये काल शीतल तेजवानीला अटक करण्यात आली, तर थोड्याच वेळामध्ये शीतल तेजवानीला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। सध्या शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये त्यांना नेण्यात आलंय, तर पार्थ पवारांवर देखील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आरोप आहेत। दरम्यान काल शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली। वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शीतल तेजवानी हिला पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणलं जात आहे। यानंतर थोड्याच वेळामध्ये शीतल तेजवानी पुणे पोलीस कोर्टामध्ये हजर होईल, तिथे हजर करण्यात येईल आणि त्यानंतर सुनावणी पुढे चालेल। पुण्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली होती। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं देखील नाव आहे, त्यांच्यावर देखील आरोप आहे। या संदर्भात आपण थेट बोलूयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी। वैभव, प्रियंका, शीतल तेजवानी हिला काल पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेली होती। त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी करून तिची रवानगी जी आहे ती फरासखाना लॉकअपला करण्यात आलेली होती। काही वेळापूर्वी तिला लॉकअपमधून काढून पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलंय। तिथे रिमांड तयार केल्यानंतर तिला साधारणपणे 2:30 वाजेच्या दरम्यान पुन्हा शिवाजीनगर कोर्टामध्ये नेलं जाईल आणि तिथे या मुंडव्याच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी तिच्यावर जो आरोप ठेवलाय राज्य शासनाची फसवणूक केल्याचा, त्यावरती पोलीस त्यांची बाजू मांडतील आणि तेजवानीच्या वतीनं तेजवानीचे वकील जे ते तिची बाजू मांडतील। या सगळ्या प्रकारामध्ये पार्थ पवार यांचं नाव जे आहे ते रेकॉर्डवर जरी आलेलं नसलं तरी आरोप हे पार्थ पवार यांच्या नावानं होत आहेत। याचं कारण अमेडिया LLP जी कंपनी आहे, ज्या कंपनीनं ही जमीन खरेदी केलेली होती, तिचे 99% भागधारक हे पार्थ पवार आहेत, तर 1% भागधारक हे त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील आहेत। आता या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दिग्विजय पाटील यांची 1 तारखेला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केलेली होती। या प्रकरणामध्ये आता न्यायालयात नेमकं पोलीस काय सांगतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पार्थ पवार यांचं नाव या चौकशीच्या दरम्यान रेकॉर्डवर आलंय का हे आता न्यायालयामध्ये स्पष्ट होऊ शकेल। पोलीसच्या दृष्टीने बाजू काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं आहे। निश्चितच वैभव, या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। तर याच संदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट, शीतल तेजवानी अटकेनंतर मुंडवा जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीची आज सुनावणी होणार आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला 21 कोटी मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरण्याची नोटीस पाठवण्यात आली होती। तर कंपनीने बाजू मांडण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागितल्यानंतर नोंदणी मुद्रांक विभाग आज सुनावणी घेणार आहे। यावेळी अमेडिया काय दावे करते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। यापूर्वी अमेडिया कंपनीला 2 वेळा नोटीस दिली, त्यानंतर आता ही सुनावणी पार पडते। यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे भागीदार आहेत। तर अमेडिया कंपनीने मुंडवा जमीन व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क देखील चुकवल्याचा आरोप आहे। तर मुंडवा जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवारचे मामे भाऊ दिग्विजय पाटील याची देखील पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 1 डिसेंबरला चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। शीतल तेजवानी हिच्या अटकेच्या पूर्वी दिग्विजय पाटील यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे दिग्विजय यांच्या चौकशीनंतर पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान दिग्विजय पाटील जय पवारांच्या लग्न सोहळ्यासाठी बहरीनमध्ये असल्याची देखील माहिती समोर येते। अशा क्रिमिनल व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी उपस्थित केलाय। चुपचापपणे चौकशा होत आहेत। आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतेय आणि तो माणूस आज बहरीनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते, धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी? जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का? पण हा व्यक्ती जर तिथून परत आलाच नाही तर या पूर्ण प्रकरणाची चौकशी कुठे येणार आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आत्ताच्या घटकेला तरी मला दिसते। म्हणूनच मी म्हणते की FIR मध्ये पहिलं अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे। ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हटलं, पण विरोधी पक्ष
पैकी आता मला जर फक्त कळलं की काँग्रेस करतंय, पण बाकीचा विरोधी पक्ष सुद्धा काय करतोय याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे. विरोधक हा प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून त्याला दादांना टार्गेट करायचं हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. तो त्यांचा अजेंडा आहे. काही हातात असो नसो, कोणता पुरावा नसला तरी मीडियासमोर जायचं आणि दिवसभर टार्गेट करायचा हा एक कलमी कार्यक्रम विरोधकांचा आहे. अंजली दमन यांना काय सांगायचं ते त्यांनी अंबादास दानवेंशी बोलावं. अंबादास दानवेंना काय म्हणायचं त्यांनी एकत्र बसून चर्चा करावी, कारण की त्यांची विधानं फार वेगवेगळी आहेत. त्याच्यामुळं संभ्रम अवस्थेत, गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या विरोधकांचा नक्की अजेंडा काय हे महाराष्ट्राला समजतंय. त्याच्यामुळे एखाद्याला बदनामी करण्यासाठी किती मोठं पाकिट घेऊन आपण बदनामी करतोय हे सुद्धा महाराष्ट्र जाणतोय. पुढची महत्त्वाची बातमी नाशिकच्या तपोवन संदर्भातली. तपोवनमधील होणारी वृक्षतोडीला आता मनसे मैदानात उतरली आहे. मनसेकडून आंदोलन केलं जाणार आहे. तर तपोवनमधल्या 1800 झाडांची कत्तल करण्याच्या विरोधात मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या नेतृत्वामध्ये 6 डिसेंबरला हे आंदोलन केलं जाणार आहे. तर नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागलाय. नाशिक योग विद्या केंद्रातर्फे तपोवनामध्ये झाडांच्या संवर्धनासाठी योगासनाचं आयोजन करण्यात आलं. तपोवनामध्ये विद्यार्थ्यांनी ही योगासनं केली. प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश या योगासनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिलाय. एक योग झाडांसाठी, प्राणवायू देणाऱ्यांच्या प्राणांसाठी असा संदेश देण्यात आला. तर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनामध्ये साधुग्राम उभारण्यासाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय. तपोवन हे नाशिक शहरातील गोदाकाठी वसलेलं एक प्राचीन आणि पवित्र पर्यटन स्थळ आहे. रामायण काळापासून या भागाची धार्मिक महत्त्वाची ओळख आहे, जिथे भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या वनवासाच्या कथा जोडलेल्या आहेत. तपोवनातील नैसर्गिक वनक्षेत्र हे नाशिकसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तपोवनातील दाट वनस्पती आणि विविध प्रजातींची झाडं जसे की साग, बाबूळ, आंबा, महूड आणि स्थानिक औषधी वनस्पती यामुळे हे ठिकाण जैवविविधतेचं एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. इथे पक्ष्यांचा अधिवास आहे, नैसर्गिक सावली आहे, जैवविविधतेची शृंखला देखील इथे पाहायला मिळते. याच तपोवनातील वृक्षांमुळे नदीकाठच्या पर्यावरणीय संतुलन देखील योग्य प्रमाणात असतं आणि त्यानंतर तापमान वाढ, धूळकणांचा कहर रोखण्यामध्ये याची मोठी मदत होते. तपोवनातील सुमारे 50 हेक्टर क्षेत्र हे हिरवंगार आहे, जे शहराच्या हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवतं आणि पावसाळ्यामध्ये जल साठवणीत मदत करतं. तपोवनातील झाडे कार्बन शोषणामध्ये महत्त्वाची भूमिका देखील बजावतात. दरम्यान साधुग्रामच्या नावाखाली षडयंत्र केलं जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी केलाय. मला आत्ताच्या घटकेला असं कळतंय की साधुग्राम ह्या नावाखाली ती जमीन बळकावून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे, जे गिरीश महाजन करतायत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस देत आहेत. म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला नाशिकची जी जनता लढतीये ती तपोवनासाठी लढतीये, तिथल्या झाडांसाठी लढतीये. आणि मला खरंच म्हणजे ती जी दृश्य बघितली की छोटी छोटी मुलं त्या झाडाला पकडून उभी आहेत, तरी सुद्धा या लोकांना फक्त पैशाची जी हाव सुटली आहे ती बिलकुल नाशिककर खपून घेणार नाही.